मित्रांनो नमस्कार. आता आहे डे 2 इन अलिबाग आणि परत सूर्याची सकाळ मस्तपैकी सूरज दादाच्या किरणांनी झालेली आहे. मस्तपैकी नाश्ता केला, बुकेचं लागलेलं मस्तपैकी त्यात कलिंगड बरेच असे पदार्थ होते. आता आम्ही वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करायला चाललो आहे नागावला. ॲक्च्युली काल आल्यापासून एवढा थकलेलो तर त्याच्यामुळे ना सकाळी उठलो, पूजा केली, नाश्ता केला आणि आता ब्लॉग चालू केला आहे. सो तुम्ही ब्लॉगमध्ये आज पाहाल की आज आम्ही कशी धमाल करणार आहोत, कशी मस्ती करणार आहोत, वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी, परत अजून बऱ्याच साऱ्या गोष्टी. आणि आज मी तुम्हाला या रिसॉर्टचं थोडं टूर पण देणार आहे, थोडे ड्रोन शॉट दाखवणार आहे रिसॉर्टचे. ते तुम्ही बघा. आता तुम्ही बघा इथे मस्त रिसॉर्ट आहे. ॲक्च्युली हे ऑलमोस्ट खूप डोंगराळ भागात बनवलं आहे, असं खूप जास्त मोठं आहे. हे कॅमेऱ्यात मी तुम्हाला दाखवलं ना, आता अजून मोठं आहे थोडं. सो तेच सोफा सोबत इकडे मोठा लग्नाचा हॉल आहे. हा पण तुम्हाला मी नंतर एक्सप्लोर करून सांगेन. सो काय नाही तिथे, आणि हा पार ऑल द वे तिथपर्यंत जातो. म्हणजे हा खूप छान आहे. जिथे ग्राउंड आहे तिथे आमची आता क्रिकेटची मॅच मस्तपैकी ड्रोन सोडणाऱ्यावर, आणि संध्याकाळी किंवा उद्या सकाळी क्रिकेटची मॅच पण आम्ही खेळणार आहोत सगळे फॅमिली मित्रपरिवार. सो येस, सो फार सो गुड. आता आम्ही निघालो नागावला. चला. तर मित्रांनो, आम्ही आता तुम्हाला आमच्या ट्रिपबद्दल थोडीशी माहिती देतो. सुट्टीच्या निमित्ताने आम्ही निर्णय घेतला माझ्या गावी जाण्याचा. हो, माझं गाव जे की रूपाने दैवी आहे आणि त्याचं नाव आहे रेवदंडा. रेवदंडा आणि इथला परिसर हा खूप दैवी आणि रम्य आहे. इकडचे सुंदर समुद्र किनारे, नारळाची झाडी, शुद्ध हवा आणि मुख्यतः मंदिर यांनी पर्यटकांचे मन वेधले जाते. रेवदंड्याला जाण्यासाठी आम्ही पुण्यावरून सकाळी लवकरच निघालो. पण निघाल्यापासून जी रम्य दृश्य आम्ही पाहिली ती खूपच छान होती. दरवेळी आम्ही 2 किंवा 3 जायचो, पण यावेळी आम्ही 7 जण होतो. अर्थात धमाली फिक्स होतीच. रेवदंडा हा अलिबागपासून सुमारे 16 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच रेवदंड्याच्या लगतच एक मांडवा बंदर आहे. जर तुम्हाला मुंबईवरून इथे यायचं असेल तर तुम्ही मांडवा बंदरला समुद्रमार्गे येऊन इथे पोहोचू शकता. 31च्या अनुषंगाने मोस्टली बरीच हॉटेल फुल होती, गर्दी होती, पण सुयोगाने आम्हाला गर्दीच्या ऐवजी शांतता भेटली. हॉटेलला चेक इन करण्याआधी आम्ही साळावजवळ असलेल्या श्री गणपती बिर्ला मंदिरला जाण्याचा निर्णय घेतला. जर तुम्ही रेवदंड्याला येत असाल तर चौल इथे असलेले श्री रामेश्वर मंदिर, तसेच श्री दत्त मंदिर, आक्षी बीच, श्री गणपती बिर्ला मंदिर आणि असे अनेक बीच तुम्ही नक्की व्हिजिट करा. त्यांना भेट द्या, तिकडे जा, दर्शन घ्या. तर चला पुढे आपण प्रवास कंटिन्यू करूया आणि येणारी धमाल आपण सगळे एन्जॉय करूया. तर मित्रांनो, आता आम्ही आलोय काशीद बीचला आणि मानवी वाचायला लागली बघा मला. आता आम्ही आलोय काशीद बीचला. काशीद बीचचा माहोल आहे मस्तपैकी तुम्ही पाहू शकता. काशीद बीच आणि इकडे बऱ्याच साऱ्या. काकी काय तुम्ही उठून दिसलाय आज? मग कलर लेमन ब्लू आणि असा काय बीच आहे. पोरींना करायची होती वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी, तर आता आपण वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करण्यासाठी आलो नाही इकडे. वा, हा कालपेक्षा जरा बीच बरा आहे. आणि काय म्हणशील मानवी, काय म्हणशील कॅमेरामध्ये? हा मस्त आहे बीच, मस्त आहे बीच. आता माझीचा आवाज आलाय ते काय रे, बघू आता. सो फार सो गुड. काय कसं आहे, ऊन लागाय नाही काय? सनस्क्रीन लावली तुम्ही? तू बघू आता काय. ऍक्च्युली काय माहितीये, सूर्य होता आता आहे वर, त्याच्या अनुषंगाने असा चांगला येईल व्हिडिओ. असा व्हिडिओ कसा येईल आता आय डोंट नो. पोरींची हाऊस होती म्हणून आम्ही आलोय या टायमाला. दुपारी केली असते तर चांगली झाली असते, अजून 2 नंतर 3 नंतर. तर ठीक आहे, सो फार सो गुड. आलोय तर जरा करतो, नाही तर दुपारी पण येतो. घोडा बिडा चालू इकडे. भेटला काय टोप्या, भेटला काय काका? एवढं ऊन आहे ना, बाप रे. किती लोक आहेत, जवळपास 500-600 रुपये लोक बीचवरच आहेत. छोटी विचार केला टोप्या घेऊया. कुठे टोप्या दिसते इथे? हो हो, टोप्या कशा? या अशा काही टोप्या आहेत ज्या आता आम्ही परचेस करणार आहोत.
सनग्लासेस पण आहेत, ते पण आम्ही आता बघणार आहोत. बघूया आपण कसं काय ते. सनग्लासेस, टोप्या, चष्मे पण आहेत तिकडे. सो आता ऍक्च्युली मी सनग्लासेस कुठं राहिलेला पुढे गेलो दान गेलो. हे आता बघा आरामात येत आहेत सगळ्या मुली चालत 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 चालत. मित्रांनो, अशी आमची आर्मी रेडी झालेली आहे विथ गॉगल विथ चष्मा. काय बोलते प्रणाली, काय बोलतेस? पण थोडं ब्लॅक ब्लॅक दिसतंय मला कॅमेऱ्यातून, सगळं दिसतंय. कॅमेऱ्यालाही लेन्स लावली पाहिजे, कॅमेऱ्याला काय दिसत त्याच्यातून. हो काका नमस्कार. आता आम्ही चौपाटी फिरायला आलो. हा बोला बोला. चौपटीला आलो. आता तर बरं वाटतं ना चष्मा विष्मा लावलं. सही आता पद्धतशीर. हे बघा इकडे सगळे रेडी होत आहेत. हे मानूची टोपी छान आहे यार, मस्तच मस्त ब्लॅक ब्लॅक. वा रेडी व्हा पटकन. से अलिबाग इकडे बघ. जा सावकाश. इकडे इकडे बघ, नीट बघ नीट बघ. गो 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 जल्दी जाओ. काय बोलताल काकी? प्यारी समझ गई. कसं वाटतंय? हा अरे छान दिसतंय. घ्या चष्मा बघू, तुमचा चष्मा बघू. कधी घेतला? आम्ही असं काय आता इकडे बसलोय. बघू आता काय बीच लाईफ आपण कधी बघितलं नाही, पण आता काय मुलींची हाऊस म्हणून थांबलो आता इकडे. आपलं काय चाललंय मित्रांनो? तर मित्रांनो, थोड्याच वेळानंतर माझी इच्छा नव्हती, पण मुलींनी आणि काकांनी मला फोर्स केलं की तू पण आमच्यासोबत बोट राईड कर. बनाना बोट राईड केल्यानंतर आम्ही जेटस्की पण केली. त्याच्यानंतर आमची वेळ आली घोडस्वारी करायची, जी की माझी फेवरेट होती. चला आता आपण दाखवूया की आपण कशी घोडस्वारी केली. माथेरानला पण तुम्ही बघितलेला असाच माझा होता घोडा. आणि चेतक नाव होतं, त्याचं पण चेतक होतं अल्नूर, आणि आता पण चेतक आहे. काय म्हणतो आता पण असं फळवतो मी. जेवलंच काय? काय काका? काका झाला आपलं माथेरान इथंच झाला. रायबा काका, रायबावर बसा तुम्ही, रायबावर बसा. रायबा सही आहे यार दिसायला. हे मला ते सोनू पाणी. गरम आहे पण पाणी. बाबा तो आधी तर उऱ्या मारत. काका नका तो काव कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी. मानवी जा बस त्याच्यावर. ये लवकर गावात खाते इकडे या. प्राची तुझ्या घोड्याच्या साईडला घे. दादा प्राची पप्पा, ओ पप्पा, ओ पप्पा. पप्पा खूपच बिझी आहेत. ठीक आहे.
तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी। तर मित्रांनो, आता घोडस्वारीची वेळ आली होती आणि घोडस्वारी करण्याआधी मी घोडा संपूर्णपणे चेक केला होता. खरंच घोडस्वारी करताना एवढं छान वाटत होतं कारण मला महाराजांचा तो संपूर्ण काळ आठवत होता. आपल्या रूटची मला जाणीव होत होती. संपूर्ण परिवारासोबत घोडस्वारी करताना जे क्षण आम्ही टिपले ते काही निराळेच होते. चला मी पुढे कंटिन्यू करा आणि ब्लॉगचा आनंद घ्या. पुष्पा मित्रांनो, आता आमची झालेली आहे घोड राईड आणि आता मी तुम्हाला माझ्या सगळ्या घोड्याचे नाव दाखवतो. हा आहे चेतक, तो आहे पुष्पा, हा पुष्पा आहे, तिकडे ऑसम आहे, पंच आहे, बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. सगळे शांत. आता पळवत नाही, आता जास्त पळवत नाही कारण थोड्या वेळानंतर आता जास्तच पळाले पुढे. संध्याकाळी मस्त राईड करू, ड्रोन सोडू आम्ही. कसा होता मानवी एक्सपिरियन्स? तर मित्रांनो, घोडस्वारी झाल्यानंतर आम्ही आमच्या रिसॉर्टवर गेलो. पण काकांना मात्र कालपासून स्विमिंग पूलमध्ये पोहायचं होतं. सो पुढे तुम्ही पाहालच त्यांनी काय मजा केली. काय काय थंड आहे खूप? काय गरम पाणी सोडलाय? आता जस्ट आम्ही आलो हॉटेलवर. काका बोलले पहिले खारं पाणी येतं, सगळं त्यांना स्विमिंग पूल मध्ये करायचं होतं. किती किती खोल आहे? एवढाच खोल आहे? जा अजून, आत आहे अजून, जा. आत आहे ना अजून? आत आहे ना? जा एक मारून घे. हाय गरम पाणी सांगतो करायला. हा बुडकी मारा, एक बुडकी मारा. जा जा अजून आत जा. आत खोल आहे, आत खोल आहे, खोल आहे, आत खोल आहे. नाही बा आत आहे तुमची आत. तुम्ही आत जाताय, जरा जा थोडं, जा बघू आता. उतर अजून, जा आत, जा जा आत, आत तर जा, जा आत, जा अजून, जा जा आत जा. मारा बुडी, मारा घ्या. नहीं उनको स्विमिंग आता है, वो उनको ठंडा ज्यादा ये लगता है ना. आप कहाँ से आए? मुंबई कहाँ से? आता जाऊया जेवायला.
मस्त वाटलं, म्हणजे फॉर अ चेंज आपण येतो इथे. बघा आपण दिसतोय समोर. या 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 फास्ट आहे, आता फास्ट आहे, बघू किती फास्ट येत आहे. बरंच फुल आहे हा. काय बुटकी मारा, दमलात? नंतर येऊ, नंतर संध्याकाळी वाटलंच मारू. संध्याकाळी पण आहे ते चालू आहे, संध्याकाळी पण करू शकतो. संध्याकाळी लाईट लावायला सांगतो, बॉल खेळू संध्याकाळी सगळे. तू सगळे उतरू संध्याकाळी तिकडे. अर्धे तिकडे या. निघा मग बुटकी मारली तुम्हाला काय बोलाल. मजा आली मजा आली आणखी मजा आली असते. आता येऊ ना आपण. आता जेवण घेऊ पहिले आपण जेवण घेऊ. आपण संध्याकाळी तुम्ही तिकडे, मी इकडे. हॉटेल आहे जिकडे आपण काल बसलेलो. इथून बघा ना किती मस्त सूर्याची किरण इकडे आहे, म्हणून आम्ही इकडे आलो. तर मित्रांनो, स्विमिंग पूलमधून आल्यानंतर आम्ही जेवण घेऊन अक्षय बीचला जाण्याचा निर्णय घेतला आणि आमचा तोही निर्णय सक्सेस ठरला. पण अक्षय बीचला जाण्याआधी एक परत मजेशीर किस्सा घडला. तो म्हणजे गाडीची चावी ही काकांनी हरवली. आणि पुढे पाहिलंच काय हास्यात्मक क्षणाचे आम्ही साक्षीदार ठरलो दोन होतो. चष्मे घेतलेले. ही एक शेड होती ब्लू कलरची, ही पण छान वाटते. पिशवी ही पण छान वाटते. 2 चष्मे होते आणि बाकी काही नाही. फार सो गुड. आमची गाडी इथे लागलेली आहे. इथे आमची रूम आहे. तुम्ही एक फोटो मी टाकतो इथे, तिकडे तुम्ही बघाल. कुठे? फोटोशूट साठी काशी बीचला. कौशिक बीचला फोटोशूट साठी चाललेले आहेत. मग काका रेडी होऊन झालं. हो पुढारी माणूस भगत सिंग, हा संजय सिंग इकडे. हा इथे हे झाले. इकडे बघा मस्तपैकी सूर्याची किरण इकडे आलेली आहेत, बघू शकता पहाट. आणि काकांचा चष्मा कुठं आहे दिला. सो बाकी सो फार सो गुड. आणि आता आम्ही पण इकडे थोडं फोटो सेशन झाल्यानंतर पुढे जाणार आहोत. थोडंसं आम्ही फिरणार आहोत. इथे मी दिसतोय तुम्हाला समोर. गाडीच्या वेश होत आहेत. हे बोलतायत हिला दिली, ती बोलते हिला दिली, ही बोलते तिला दिली, ते बोलते ह्याला दिली. ह्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. इथे होती तेव्हा खिडकी बंद करायला दिली. गाडीचा माझ्याकडे हा, खिडकी बंद कोणी केली? मी केली. विदाऊट चावी कशी बंद होणार खिडकी? खिडकी सांगितली बंद करायला टिक्की आणि मग बोललो लॉक करा. आम्ही विदाऊट चावी खिडकी बंद नाही होणार. पण मी केलीच नाही. हे झालं तर कॉन्टेंट आलं हो. आता कॉन्टेंट आलं हो. काका मस्करी करताय. नाही ना, ते मस्करी नाही करत, मस्करी नाही करत. बरोबर नाही. नाही. रूम मध्ये बघायचं एकदा. तुम्हाला नाही दिली ना त्यांनी? माझ्याकडे चावीच नाही गाडीची. असेल, मी का- आतमध्ये असेल room. असेल 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 इथेच असेल. कोणी गाडी ओपन केली? अरे हा, गाडी कोणी ओपन केली मानवी? कोणी केले ओपन? काय मला काय माहिती. गाडी मग अशी लावली. तुला आठवत नाही मग मी आई काय बोलली? एक हे काय चाललंय? एक मी तिथून गेली ना उलटं हा. नाही करत. मी बोलली पप्पांजवळ दे चावी, तर तू बोलली की हे ओपन आहे. हा. तर तू चावी पप्पांजवळ वाटते दिली, पप्पांनी हे लावलं. चावीच नव्हती दिली माझ्या हातात. तू व्हेरी गुड. अरे तुझ्याकडे आहे ना आपला ऍप, ओपन कर त्याच्यातून शोध चावी. आम्ही थोडे हायटेक टेक्नॉलॉजी मी टाकले त्याच्यामध्ये. तर चला मित्रांनो, असे अनेक कॉमेडी किस्से तर तुम्ही पुढे पाहालच. आता आम्ही तुम्हाला घेऊन जातो अक्षय बीच आणि तिथले काही मनमोहक दृश्य बघण्यासाठी. तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. सो मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे अक्षय बीचला. आणि आता काय नाही, ते सनसेट बघणार मस्तपैकी एन्जॉय करणार. बघूया काय आहे कसं आहे, बघूया आता. मस्त असेलच ऑब्विसली. मस्त इकडे झाडे आहेत. ॲक्च्युली शांत बीच आहे म्हणून वी हॅव सिलेक्टेड दिस बीच. आणि काशीला जाणार होतो, काशीच्या पुढे पण जाणार होतो, पण तिकडे काय ट्रॅफिक जास्त आहे आणि निघायला पण 4:30-5 झाले ना, तर 4:30 झाले आम्हाला. म्हटलं राहून दे नको. मस्त इकडे बरीच लोक आहेत, बसण्यासाठी जागा आहे. दॅट इज अ गुड थिंग. आणि काय नाही, चला दाखवतो फोटो. मस्तपैकी तुम्ही पाहू शकता इथे खाण्याची दुकानं आहेत, आईस्क्रीम पार्लर आहेत.
इकडचे लोक थोडी हौशी आहेत, प्रत्येकाला व्हिडिओ मध्ये यायचं असतं इकडे. बघितलं की हसतात. काय काय की काय बोलायला, बघितलं की हसतात. हसतात म्हणजे मानवी तर हसतच आहे. कॅमेऱ्यात बघितलं तर नाही. हे इकडे बघ घोडा चढतंय बघ. आहे ना, बरं झालं की नाही सांगतोय मी. भारी विजय ना. मग नारायणाची कृपेने चॉईस चांगली आहे माझी. काका काय कसं वाटतंय? मस्त. आता स्वेटर काय घातलंय पण? हा थंडीला तर अरे तो पुढारी ड्रेस आहे आपला, पुढारी ड्रेस. अरे कोण म्हातारे आहे ते. काकी तुमचा उंट रेडी करायला ठेवलाय. अच्छा सूर्य मस्त दिसतो. मस्त आहे ना, एकदम भारी यार. मित्रांनो तुम्ही पाहू शकता किती मस्त सूर्य. ही टोपी असंच घातली, जरा वाटलं पाहिजे ना आलोय तर. सो हे सो फार सो गुड. बघूया इथे काय सुंदर चांगलं बीच आहे. जरा फोटो सेशनच्या हिशोबाने ठीक आहे ना आपल्याला. घे काकाची जा पुढं भाई. कॅमेरामॅन नीट नीट कॅमेरा बघ. घ्या मला वॉकिंग वॉकिंग घे. इकडे पण आहे तर मित्रांनो, अशा पद्धतीने आम्ही आमचा डे 2 इन रेवदंडा एन्जॉय केला. अक्षी बीचवर आम्ही ड्रोनने मनमोहक दृश्य तर टिपलेच, तसेच तिथली घोडागाडीचा आनंद घेत तिथली घोडागाडी आम्ही चालवायला शिकलो. नंतर सूर्यास्ताचा आनंद घेत आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आमचा हा डे 2 इन रेवदंडा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हां, जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आपण आता भेटूया तुम्हाला डे 3 इन रेवदंडा अलिबागमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.